पुढे जाऊ नका रे, वाघूट आलाय. त्यावेळेस आमच्या गावची अवस्था कशी होती आणि ओढत लागतात ते मीठ लावून सुकवतात ना एकदम. तर आज मी तुम्हाला आपल्या घराचं बांधकाम पण दाखवणार आहे. कुठे जाता रे? पळाला तो, आता आपण आहोत ते काय काय त्या पक्षीचं नाव आहे? त्या पक्षाची गंमत तुम्हाला सांगते. रोज आहे ना ते येतात आणि हा आरसा आहे ना ह्याच्यावरती टकटक करतात आणि जातात. बघा इथे ते बघतात ते काय डबल डबल दिसतं. हां म्हणजे आम्ही रोज किती दिवस झाले निरीक्षण करतो ना, आता पण केवढा आवाज होता. टक 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 हे चोचा मारतात त्या आरशावरती. त्यांना असं वाटतं की कोण आहे समोर असं. आता पण तो होता इथे, गेला त्या झाडावरती बसला होता. आपले चावल आले का पळतात. चला जरा एक राऊंड मारून येतो. फुलं कसे पडलेत पारिजातकाची. आणि वातावरण बघा, ढगाळ वातावरण. सकाळी 5:30ला थोडासा पाऊस पडून गेलाय त्या बांबूवरती ना. त्याशी दाखवलं होतं मी. आपल्या त्या नारळाच्या झावळ्या आहेत ना, त्या काढून काढून त्यांनी घर बांधलंय ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी राऊंड मारायला आज उठायला पण उशीर झाला, रात्री झोपायला पण उशीर झाला. रात्री आम्ही 2 वाजता काहीतरी झोपलो. सगळं आपलं पॅकिंगचं चाललं होतं ना, ते करून घेतलं आणि मग झोपलो. त्यामुळे आत्ता 7:15ला उठलो मग सकाळी. आता जरा चाललो आहे राऊंड मारायला. आणि वातावरण बघा, सकाळी 5:30ला पाऊस पडला म्हणजे आवाज आला ना जोरात पाण्याचा, तसे आम्ही दचकून की नाही उठलो. तर थोडासा पाऊस पडला. थोडासा असं वाटत नाही ना, रस्ता ओलाच आहे. 10 मिनिटं पडला पाऊस. हां 10 मिनिटं चांगला म्हणजे काल नाही पडलेला पण आज मात्र पडला सकाळी सकाळी. आणि सगळं वातावरण असं ढगाळच झालेलं आहे. 10 मिनिटं चांगला. आणि पाऊस कसा 2-3 वेळा पडून गेला ना, त्याच्यामुळे रानवेली असतात ना, म्हणजे रान भाजी म्हणेन मी, की उगवायला की नाही सुरुवात झालेली आहे. हे ज्या रानवेली असतात ना, त्यांना जरासा पण पाऊस मिळाला ना की लगेच त्यांची वाढ पटापट होते असं. आणि इथे बघा असा आंब्याचा खच पडलाय. तुम्हाला मी दाखवते थोडंसं. हे बघा कसे आंबे पडलेत रस्त्याने. हां सगळे चेपून गेलेत. वाघेश्वर गायब झाली वाटतं ना. वाघेश्वर दाखवते बोलते आणि परत रिटर्न आली. जरा चालतोय ना थोडंसं. वाघेश्वर कुठे गायब झाले काय माहिती. हो ना. वेली तुम्हाला दाखवते कसं पावसाचं पाणी लागल्यानंतर कशी त्यांची वाढ होते स्पीडने. इथेच बघा आहेत. रानभाजी पण आता उगवेल मला असं वाटतं काहीतरी ना. आपला टाकळा, परत अळू, आणि अजून हे बघा ह्या बघा ह्या वेली लटकतात ना ह्या. हां या सगळ्या रानवेली आहेत. हे बा आले चट्टेपट्टे आले बघा. तो बघा एक चट्टूपट्टू आला. आवाज गेला वाटतं आपला. चला चला जा खेली खेली करा. ही ती वेल आहे ती. ह्याची पण भाजी करतात ना, काय त्याला म्हणतात मला पटकन नाव नाही ते माझ्या लक्षामध्ये. काटेरी असते ती वेली ती. हां ती. चला चला राऊंड मारायचं चला. हे बघा कसे काजू पडलेत. त्या गाड्याखाली सगळे चिरडून गेले काजू बिजू. हे बघा बरं वाटतं जरा. वातावरण असं वेगळं झालं ना, त्याच्यामुळे खूप छान झालेलं आहे. मस्त वाटतं सकाळी सकाळी फिरायला. बघ 2 शेरखान. कारण आमच्या इथे वाघ बघितलेले आहेत. तुम्हाला बघायचं सगळ्यांना व्हिडिओ. हां वाघ आणि वाघाचे 2 पिल्लं आपल्या इथेच आहे, आमच्या इथेच पुढच्या टर्नला. व्हिडिओ दाखवायचा का सगळ्यांना. हां तुला चष्मा लागलाय, तुला दिसत नाही जवळचं. दाखवूया सगळ्यांना. थांब चला रे. बरोबर ते मला रस्त्याला पण नाही. अरे ते आंब्याचं झाड आहे ना आपलं, पहिला ब्रिज आहे ना पुढे जाताना ते नाली, त्याच्या आधी पटकन ते झाडकीमध्ये शिरलं ते. समजलं. पवारवाडीचा बोर्ड आहे ना त्याच्या आधीच ते आपल्या इथेच. हां ती लाईट दिसली ना त्यांना गाडीची, तसे झाडके शिरले. मग असं 2 पिल्लं अशी उड्या मारत मारत रस्ता क्रॉस करून गेले. पुढे जाऊ नका रे, वाघूट आलाय.
चला. ही लोक पुढे जाणार पण नाही ना, बरोबर वाज जातो. हा पांढरा आपल्याला विचार. नाही नाही, वाज गेला ना त्या लोकांना, पुढे जाणारच नाही ती लोक, परत रिटर्न येतात. जा शेरू जा. झाला बघा राऊंड मारून. आज ना मी एकदम रिलॅक्स आहे. भरपूर कामं घरामध्ये पडलेली आहेत, पण मी असा विचार केला आहे की तेल लावू जाते सगळी कामं, कारण काम करून करून कंटाळा आला आहे. ते काय रोजचंच आहे, त्याच्यामुळे जास्त विचार करून काय उपयोग नाही आहे. आणि आत्ता मी असा विचार करत होती, म्हणजे हा जो रस्ता बघितला ना, आणि मग जुने दिवस मला आठवले की जेव्हा आम्ही गावी आलो लॉकडाऊनमध्ये, त्यावेळेस आमच्या गावची अवस्था कशी होती आणि आत्ता गेले 4-5 वर्षामध्ये किती बदल झाला आहे. रस्ता, लाईट, पाणी पण होईल लवकरच. म्हणजे मूलभूत सुविधा आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे असं समाधान वाटतं. नाहीतर पावसातनं असं जायचं चालत, बापरे सगळं चिखल. काय करवंद, चला करवंद दाखवते तुम्हाला. आपल्या आड्यामध्ये करवंद आहेत. आमच्या इथे ना करवंदाच्या म्हणजे भरपूर झाडक्या होत्या, पण हे रस्त्याचं काम केलं ना, सगळ्या झाडक्या त्या लोकांनी तोडून टाकल्या. म्हणजे सगळं साफसफाई केली होती ना, त्याच्यामुळे आता फारशी इथे जवळपास कुठे करवंद दिसली नाही आम्हाला. आता आम्ही बघत होतो, पण आपल्या आड्यामध्ये आहेत. चला तुम्हाला दाखवते. चला, मग तिकडनं आम्ही काढतो आणि खातो. कालपासून सुरुवात केली आहे खायची. करवंद करवंद ही बघा. हा काय कुठं आपल्याला लांब नाही जायचं. ही खाऊन तो बघ काय मधुर आहे, पिकली बघा. काय मधुर आहे ते बघ, एकदम सुगम गोड आहे खूप. हे. काट झटक्यात सगळे खाऊन टाकेल माणूस. एकदम गोड आहे. नको काढू, सगळी नको काढू. का 4-4 काढायचे नाही खायचं. बघितलं काय होतं, सगळे नको काढू. मग संपवायची नाही, 4-4 मनाला द्यायचं नाही, काढायचं नाही, खायचं. बरोबर, म्हणजे आपण ते पडणार नाही पडणार. आणि पावसाचं पाण्याने खराब होणार, कीड लागते. काय नाही लागत करवंद असते. आता बघ, आता मी खाल्ला ना तो देतो. हा बघ, मी आता सुकलं आहे बघ. हा, ते सुकलेलं काय असेल तर एकदम त्यापेक्षा असं गोड, सुकलेलं गोडच लागतात. ते मीठ लावून सुकवतात ना, एकदम गोड लागतात. कुठं जायची गरज नाही, सगळं आपल्या आठवतच आहे. काय पडलेली आहे बघ. काढ ना अजून 4-5 मला हवेत. त्या पाण्यामध्ये घेऊन ये. ते सुकले का ते गळूनच जाणार. ए चकटेपट्टे. तो पडला अंगात. दे 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 दे. माझ्या हातातला दोरा पण तुटला देवाचा. या हातामध्ये ना माझा देवाचा दोरा असतो. खाऊया. तर आज मी तुम्हाला आपल्या घराचं बांधकाम पण दाखवणार आहे, म्हणजे किती झालेलं आहे ते. आपलं लादीचं काम किती चालू होतं, गेले महिना झाला. म्हणजे प्लास्टर आणि लादी हे काम चालू होतं. आता कसं पूर्ण झालेलं आहे, फक्त थोडंसं फक्त फिनिशिंग असतं ना, ते फक्त बाकी आहे. ते 2 दिवसांनी ते करायला येणार आहेत. पण बऱ्यापैकी काम आपलं ना झालेलं आहे लादीचं, आणि छान वाटतं. म्हणजे आम्हाला तरी आवडलं आहे. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण दाखवते कुठली लादी टाकली ती. आणि त्याच्यानंतर आता आजूबाजूला भरपूर असा पसारा आणि भरपूर असं सगळं पडलेलं आहे, सामान वेस्टेज वगैरे. म्हणजे काय, तर सगळं हे साफ करायचं इकडचं. त्याच्यामुळे आज आहे ना आमचं मिशन साफसफाई आहे आपल्या नवीन घराच्या इथे. आता वाळू वगैरे पण उरलेली आहे ना, ती पण सगळी व्यवस्थित ठेवायची हे करून. म्हणजे तेच सगळं आमचं चाललं आहे मागापासून विचार, की आधी पहिलं इकडचं साफ करून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग आता बघा पावसाळ्यात सुरुवात तर झालेलीच आहेत लवकर, आणि त्याच्यानंतर मग बागेतलं आपलं थोडं थोडं आपलं सुरू करायचं. पण आधी घराभोवतीचं साफ करणं गरजेचं आहे. आता हे काम झालं ना आपलं लादीचं, की नंतरला मग आपलं प्लंबरचं काम आहे ना ते चालू होईल. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे टप्प्याटप्प्याने करायचा विचार केला आहे. प्लंबरचं झालं का नंतरला मग वायरिंगचं झालं का नंतरला कलरचं, आणि सगळ्यात शेवटी दारं खिडक्या आहेत ना असं करायचं ठरलं आहे. कारण पण तुम्हाला सांगते, कारण घराच्या समोर आहे ना आपल्याला थोडंसं अशी लहानशी पडवी काढायची, म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये यायला नको. त्याच्यामुळे पुढे असं थोडंसं हे करून छप्पर घालायचं काम आहे.
त्या अगोदर करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लास्टला मग सुतार बोलून आपण दरवाजे आणि खिडक्या वगैरे बसवणार आहोत. कारण आत्ता जर का बसवली ना तर पावसाचं पाणी सगळं लागून दार वगैरे म्हणजे खराब होऊन जाणार. त्याच्यामुळे ते पुढे करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी दाखवते थोडंसं. ए वाघ्या शेरू, हे बघा हे दोघं जण जाऊन वरत वाळूमध्ये बसले, जाम हैराण करतात. ही वाळू पहिला आपण झाकून घेऊया आणि पुऱ्या घरभर सगळी वाळू वाळू बोला किती वेळा झाडू काढायची. तो बघा असे पायाने खरडवतात, तोंड खूप असतात. आत्ता त्यांना दम दिला तरी परत फिरून आले आणि परत तिथंच बसले. तो बघा कुणालच्यावर म्हटलं हे प्लास्टिक आहे ना हे करून ते झाकून टाकूया वाळू, म्हणजे ह्यांची चिंता नाही. हे बघा हे असं सगळे घाण बघा पडले घराभोवती. हे इकडनं सगळं सगळं चारी भोवती ना घराच्या सगळी घाण पडलेली आहे. ती सगळी साफ करायची मग सगळं उचलायचं आहे वेस्टेज जे आहे ते. तुम्हाला फटके हवे दोघांना? फटके हवेत? चला. दंगा असतो असा रोजचा आमच्याकडे. हे सगळं उचलायचं आहे. आणि तुम्हाला म्हणाल ना छप्पर बघा इथे ना इथे थोडंसं पडवीसारखं करायचं आहे. आणि बघा छप्पर बघा कसं आहे ते. पुढे असं थोडंसं छप्पर घालून घ्यायचं म्हणजे आपलं हे आहे ना भिजायला नको ना दरवाजा वगैरे ह्याच्यामुळे. चला कुणालच्या गावाने घेतलं तर काम करायला. तिथे पाणी घालून ठेवायचं आहे. लादी बघा कशी वाटली सांगा मला. कपडा नाही इथे पाय पुसायला. थांबा जरा कपडा टाकते. दे जरा. वाळू असते ना थोडीफार. हां ही बघा ही आपली लादी चॉईस केलेली. कशी वाटली सांगा. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की ग्लॉसी लादीची आम्हाला खूप आवड होती. त्याच्यामुळे मग थोडं जाऊ दे आपली आवड आहे ते पूर्ण करायची. त्याच्यामुळे ही घेतलेली आहे. आणि कलर पण छान आहे बघा लाईट कलर ना चांगलं वाटतं. हां तुम्ही पण सांगा सगळ्यांनी. आता इथे सगळं पाणी भरून ठेवायचं आहे. जास्त पाणी घालायचं आज त्याच्यामुळे ते. हां आता बाथरूमचं दाखवत्या. हे बघा हे आपलं बाथरूम. हे समोर अशी डिझाईन लावून घेतली बाथरूमला लादी ही. आणि मला असं वाटतं मागे मी बाथरूम दाखवलं होतं पण त्यावेळेस अर्ध होतं झालेलं. आता कसं पूर्ण झालेलं आहे. आणि फ्लोरिंगला बघा ही लादी आहे लावलेली आहे असं. हे आंघोळीचं बाथरूम आहे. आणि टॉयलेटचं तुम्हाला दाखवते. हे बघा हे आपलं टॉयलेटचं सेम लादी आहे असं. हे पण झालं छान असं. इतका आनंद होतोय ना म्हणजे गेल्या वर्षीपासून आपण काम करायला सुरुवात केलंय पण सगळं टप्प्याटप्प्याने चाललेलं आहे. आणि आता होईल. आता बाकीची मिळून पुढची कामं आहेत ना ती आपल्या टप्प्याटप्प्यानेच करायची स्टेप बाय स्टेप. तर होईल जेव्हा बघू पूर्ण होईल. म्हणजे आमचं कसं चाललंय लवकरात लवकर करायचं. पण इथे कशी माणसं वगैरे पटकन अशी कामाला मिळत नाही आणि घाईघाई करून पण काय उपयोग नाही आहे. कारण काम आपलं कसं व्यवस्थित झालं पाहिजे ना त्याच्यामुळे असं सगळं आहे चाललेलं असं. हळूहळू चाललं आहे हो. आमच्या ऐपतीप्रमाणे सगळं आम्ही करतोय स्टेप बाय स्टेप. चिपकलं असेल ना लादीला. अशी लादी म्हणजे अशी लादी आपल्या घराला पाहिजे असं आमचं स्वप्न होतं. म्हणजे आम्ही असं दुसरीकडे बघायचो ना मग आमची अशी इच्छा व्हायची की अशी लादी ती छान वाटते ना. त्याच्यामुळे मग आपली आवड इथे आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे असं. आता कलर कुठला द्यायचा बघायला पाहिजे ना. लाईट कलर द्यायचा. आता बाकीचं काम कसं होतंय बघू आता. उठला काय कुणाल उठला वाटतं. हे दोघं गेले त्याला हैराण करायला. ए तुम्हाला फटके हवे दोघांना? शेरू म्हणून ते वाळू एकत्र करूया आणि ते झाकून टाकूया पहिल्यांदा प्लास्टिकनी. आणि दोघं जण पुऱ्या घराची वाट लावतील. या शेरू ऐकतो या मी बोलते ते. आता हे पाणी मारून झालं ना की ते तिकडे काहीतरी लावून टाकूया म्हणजे आतमध्ये ना हे दोघं जण शिरणार नाही मग. चला आता बाहेरचं जरा उचलूया.
बियाची भांडी इथे आणून ठेव तुमचं घासता येईल मग. बघा किती घाण होती इथे. आता बऱ्यापैकी बघा म्हणजे झालंय साफ. आता फक्त थोडंसं इकडचं बाकी आहे. त्या लाद्या वगैरे आहेत ना, त्या नंतरला आता उचलून कुठे ठेवायच्या ते सगळं नियोजन करायचं आहे. हे बघा ती काळी लादी, परत ते उरलेल्या 1-2 लाद्या आहेत त्या, आणि एक बॉक्स आपला रिटर्न करायचा आहे. काय इथे टाकलं पाणी? हा मग ते दरवाज्यात टाकायला पाहिजे होतं. तिकडं समोरच दरवाज्यामध्ये बसलं असतं ना ते. तो ड्रम पण आता तिकडनं साईडला करायचा आहे म्हणून रिकामी करून टाकला. आता का त्याची गरज नाही ना, तर उन्हाने परत खराब होतात वस्तू सगळ्या. तो जाईल आता आपल्या जागेवरती. पर ते बादली बिदली आता ही घासायला हवी. आ इथे पुढच्या साईडला इथे ऊन लागतं खूप. पाऊस आहे आता, काय नाही ते भर त्याला लागलं ना ते पाणी इथल्या इथे देत आहे. ते फुकट टाकी खाली करतात, टाकी तुटते, पाणी पाय घालत बसते. चालेल मग. त्यांना लागलं तर इथे मग नंतर घेता वाळू सुद्धा झाकून टाकली आहे. तुम्हाला मी दाखवते 1 मिनटं. आज आमचं मुख्य काम आहे ना हेच होतं. ते बघा व्यवस्थित सगळं झाकून बिकून. आता काही वाघ्याशिवाय उपसणार नाही. थोडंसं फक्त राहिलं आहे ते आता बघू नंतरला. शेड बसलेच बघ कसे आमचे, ते बघा शेड आपले. मग अशी धावत आला, त्याला काय वाटलं काय माहिती. मधमाशी बघ कशी फिरते अवतीभोवती. काय झालं शेरू, काय झालं? ते एवढंसं काम म्हणजे एवढं सगळं साफसफाई करायला अर्धा पाऊण तास गेलेला आहे जास्त. म्हणजे आता झालं सगळं. थोडंसं आता बघूया नंतरला, उद्या परवा ते पण होऊन जाईल मग. पण छान झालं. आता इथे पुढच्या साईडला आम्हाला ना चिरे लावून घ्यायचेत, आणि आमचा विचार झाला की आपणच करायचं. कोण मिळणार आहे का काम करायला? म्हणजे आधी बघणार कोण मिळतंय का काम. म्हणजे एक माणूस जरी मिळाला ना काम करायला तर मजुरी देऊन करून घ्यायचं. नाही तर मग विचार आहे नाही कोण मिळालं तर आपणच करून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित सगळं होऊन जाईल. चिरे बघा तिकडे समोरच आहेत ना, त्यातलेच घेऊन लावून टाकायचे लाईनीमध्ये, आणि मग आतमध्ये माती वगैरे टाकून ते लेवल करून मग होऊन जाईल सगळं. असं सगळं विचार केला आहे, प्लॅनिंग केलेलं आहे. आता बघूया कसं काय होतं आहे ते. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया. पर्यंत खूप खूप धन्यवाद. शेरू बघा आमचा कसा बसलाय बोका. शेट आहे तो आमचा शेट. एक वाघ आहे ना तो दादाजवळ बसलेला आहे जाऊन आतमध्ये पंख्याच्या खाली. शेरू